अमोल कोल्हेंनी देखील राज्य सरकारसह केंद्र सरकारवर सडकून टीका केलेली आहे। या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पानं पुसलेली असून एक फुल दोन डाऊटफुल सरकारने केंद्राला कधीच जाब विचारला नाही असं म्हणत एक तर ताठ मानेने उभं राहणं किंवा मान तुकवणं असे दोन पर्याय त्यांच्या समोर होते। मात्र त्यांनी मान तुकवण्याचा पर्याय निवडला आणि हे फक्त दिल्लीच्या वाऱ्या करतात मात्र शेतकऱ्यांच्या समस्यांवर काहीच करत नाहीत असा हल्लाबोल कोल्हेंनी केलाय। सरकारला मात्र फक्त जाहिरातबाजीमध्ये इंटरेस्ट आहे। सगळा पैसा हा जाहिरातीवर खर्च करायचा आहे, सगळा पैसा हा उद्योगपतींचं भलं करायचं आहे। आणि हे असं करत असताना अनेकांनी प्रश्न विचारला, का संघर्ष करताय, कशासाठी? जेव्हा प्रत्येक जण टीका करायला लागला, अनेकांनी अनेक वेगवेगळी टीका केली। त्या टीकेविषयी फार काही बोलणार नाही, पण आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची एक शिकवण होती। राऊत साहेब, 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा। 7 डिसेंबरला कांद्याची निर्यात बंदी झाली, आज 23वा दिवस आहे। या 23 दिवसात महाराष्ट्र सरकार मधल्या एकाही प्रमुख नेत्यानं केंद्राला नजरेला नजर भिडवून का आमच्या शेतकऱ्यांच्या कांद्याची नासाडी करताय, का आमच्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवताय हा सवाल विचारण्याचं धारिष्ठ दाखवलं नाही। आणि म्हणून हा आक्रोश मोर्चा काढावा लागतो। का महाराष्ट्रातले नेते हा प्रश्न विचारत नाही जे आज सत्तेत बसलेत? म्हणजे जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे घाईघाईने दिल्लीचं विमान पकडता येतं, जेव्हा पालकमंत्री पदाचा तिढा होतो तेव्हा घाईघाईने दिल्लीचं दार ठोठावता येतं। मग आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी तुम्हाला दिल्लीची वाट का दिसत नाही हा कळीचा मुद्दा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।